हॅलो. तर आज आपण बघणार आहोत बाळाला स्पेशली जर ते 6 महिने ते 3 वर्षाचं असेल आणि औषध घेत नसेल तर त्याला औषध देताना आईने कोणत्या ट्रिक वापराव्या. 6 महिन्यापेक्षा जास्त वयाच्या बाळाला चवी कळायला लागतात, त्याला आजूबाजूच्या गोष्टी समजायला लागतात. मग एखाद्या औषधाची चव जर त्याला आवडली नसेल किंवा त्याला ते घ्यायचे नसेल तर तो पीत नाही, तोंडातून बाहेर काढतो. काही बाळ तर ते बघूनच खूप रडतात, अक्षरशः कळवळतात, हातपाय जोरजोरात मारतात आणि मग आजारपणात स्वतःला अधिक त्रास करून घेतात. मग ते औषध देताना आईची दमछाक होते, स्पेशली जर ते औषध बाळाच्या काही मेडिकल रिझनमुळे लाँग टर्म पिरियड्ससाठी म्हणजेच 1 महिना 2 महिने किंवा 6 महिने या कालावधीसाठी द्यायचे असेल. आपल्या बाळाला आजारातून बरं होण्यासाठी औषध देणं खूप गरजेचं असतं. तर चला बघूया की बाळाला औषध आपण कोणत्या ट्रिक वापरून देऊ शकतो. पहिली ट्रिक, त्या औषधाला औषध म्हणणं बंद करा. तुम्ही त्याला बाळाच्या आवडीच्या एखाद्या पदार्थाचं नाव देऊ शकता, म्हणजे ज्यूस, जेली, चॉकलेट किंवा मिल्क. दुसरी ट्रिक, बाळाला ते औषध फळांच्या ज्यूसमध्ये मिक्स करून द्या, म्हणजेच कलिंगड, डाळिंब, संत्र, सफरचंद यांसारख्या फळांच्या ज्युसेसमधून बाळाला आपण ते औषध देऊ शकतो, म्हणजेच बाळाला त्या औषधाची चव पूर्णपणे येत नाही, तो ते औषध ज्यूस म्हणून पितो. तिसरी ट्रिक, बाळाला ते औषध जेवणातून देऊ शकता, म्हणजेच बाळासाठी बनवलेला गाजराचा हलवा किंवा थंड दूध, खिमट इतक्या सगळ्या ट्रिक वापरूनही बाळ औषध पीत नसेल आणि ते बाळ 1 ते 1.5 वर्षाच्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही त्याला जर बिस्किट खाऊ घालत असाल तर बिस्किटाच्या आतल्या थोड्याशा क्रीममध्ये ते मिक्स करून देऊ शकता. एकदा त्या औषधाची चव डेव्हलप झाली की बाळ ते आपोआप चमच्याने पिऊ लागतं. बाळ खेळण्यात किंवा त्याच्या काही कामामध्ये व्यस्त असेल, काहीतरी बघण्यात व्यस्त असेल, त्यावेळेस आपण त्याला पटकन औषध देऊ शकतो. शेवटची आणि महत्त्वाची ट्रिक म्हणजे औषध सरळ तोंडात जिभेवर न टाकता ते एका साईडला गालात हळूहळू सिरिंज किंवा ड्रॉपर याचा वापर करून टाकावे, म्हणजे त्या औषधाची चव बाळाला पूर्णपणे कळत नाही आणि बाळ पटकन औषध पितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचं बाळ कोणत्या पद्धतीने औषध पितं ते कमेंट करा.